कालच घटस्थापना झाली काल आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशात नवरात्रीचा जागर सुरू झालेला आहे आणि आज दुसऱ्याच दिवशी मला आई एकविरेच्या गडावर येण्याची संधी मिळाली। आई एकविरेचं दर्शन घेतलं, खरं म्हणजे एक समाधान आनंद झाला। आणि आज या ठिकाणी गडावर ज्या काही सोयी सुविधा आहेत, या मंदिराचा जीर्णोद्धार आहे, नगारखान्याचा जीर्णोद्धार आहे, या ठिकाणच्या पायऱ्या आहेत, इथे सुलभ शौचालय आहे, संपूर्णपणे स्नानघर असेल, इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत, या सर्व सोयी सुविधा देण्यासाठी MSRDCने 39 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्याचबरोबर मी आता आणखी आपल्या ज्या ऐतिहासिककालीन बुद्ध लेण्या आहेत त्याचा देखील विकास झाला पाहिजे म्हणून खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी मागणी केली। त्याला देखील 5 कोटी रुपये अधिकचे या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय। किंबहुना हा जो आराखडा तयार झालाय त्याचा दुसरा पार्ट जो आहे त्याचा संपूर्ण आराखडा तयार करून रोपवे देखील त्याच्यामध्ये आहे आणि त्याला लागणारे सर्व पैसे MSRDCच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून दिले जातील। याच्यामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत आणि अशा प्रकारचा निर्णय आज घेतलाय। त्याचबरोबर कार्ला फाट्यावरचा जो पूल आहे, ब्रिज, त्या ब्रिजमुळे नसल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आत्ताच मी MSRDCला आदेश दिलेले आहेत की तात्काळ त्या ठिकाणी फ्लायओव्हर जो आहे ब्रिज तयार करावा आणि त्यासाठी 45 कोटी रुपये खर्चाला देखील मान्यता देऊन तोही निर्णय आम्ही घेतलाय, जेणेकरून इकडे येणाऱ्या भक्तांना सोयीचं होईल। आई एकविराचे हजारो लाखो भक्त आहेत। आई एकविराच्या पुण्याईने या ठिकाणी या भागाचा विकास आणि सगळं आम्ही देखील सर्वसामान्य सरकार म्हणून काम करतो। या एकविरे देवीचे आशीर्वाद, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते म्हणून या विकास कामांना खऱ्या अर्थाने मला संधी मिळाली आई एकविरेची सेवा करण्याची। मी भाग्यवान आहे। बरेच आले, बरेच गेले, परंतु योगायोग लागतो आणि योगायोग तो माझ्या नशिबात होता आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो। आई एकविरेची सेवा आणि इथला विकास करण्याची संधी मिळाली।